हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आणि आज मी आलो आहे आमच्या शेतामध्ये आणि आज सुरू करायचे आपल्याला ज्वारी काढायला. म्हणजे ज्वारी काढायला आली तर मी एक काम सुरू केलं ते म्हणजे ज्वारी काढायची. तर इतकी काढलेली आणि आता ह्याच्या पुढं अजून काढायची. पण हे इथं बसलाय, ह्याला एक हे आहे माझा भाऊ, त्याला पण ज्वारी काढायला माझ्यासोबत आहे तो. तर गाईज मी दाखवतो तुम्हाला ज्वारी कशी काढायची. तर ही ज्वारी आहे आणि ह्याच्या मागची सगळी आम्ही इथली ज्वारी काढलेली. तर ही पण अशी काढायची आपल्याला, नाचून द्यायची. यावर सगळी हे काढायची. नंतर ह्याचं हे आहे जे म्हणजे हे कणिक कांदे ह्याला, तर हे सेपरेट करायचं आणि मग नंतर हे मळणी यंत्रामध्ये टाकून ह्याच्यापासून आपल्याला ज्वारीचे दाणे तर मी तुम्हाला काढून दाखवतो. ज्वारीचे दाणे हे बघा, ज्वारीचे दाणे तर ह्यामध्ये म्हणजे हे सगळे जे आपल्या घरी पीठ बनतं आहे तुमच्या, तर ते ज्वारीपासून बनत असतं ह्या. तर पूर्ण ज्वारी काढून टाकू. आज हे टार्गेट आहे की पूर्ण ज्वारी काढायची माझं. टाईम टू डू अँड हार्डवर्क गाईज. म्हणजे ही ज्वारी काढायला खूप जास्त ऊन पण लागायला लागले. सकाळीच आता 9 बी नाही वाजली तरच ऊन लागायला लागले आणि अजून जास्त ऊन लागेल. तर मला हे माझ्या मागे हे जितकं फील्ड दिसतं आहे म्हणजे हे जो एरिया, ते सगळे मला काढायचे खूप जास्त आहे. आणि मी हे टार्गेट धरले. काल बरं झाले हे तरी काढलेलं आहे आम्ही, म्हणून करू आज फास्ट. बघूत माझ्याकडून होतं आहे का. तर मी ही चॅलेंज घेतली म्हणजे सगळं कंप्लीट करून टाकायचे आज. आणि पुन्हा नंतर मी चॅलेंज करणार हे सगळं घरी न्यायची. आणि परत जेव्हा तुम्ही ज्वारी काढता किंवा हाताने काढता तेव्हा एक सगळ्यात मोठी प्रॉब्लेम होती, ती म्हणजे हाताला असं लागू शकते. तर मला काल 3 जागेवर लागले. म्हणजे इथे एक, पुन्हा इथे एक आणि इथे एक. तर माझ्या एका हाताला खूप जास्त लागले, उजव्या हाताला. तर मला काढता पण येई नाही आज आणि माझी इथं टफ सिच्युएशन तयार झाली. तरी पण मी कंप्लीट करणार आहे आज हे, कारण की टार्गेट आहे. मी स्वतःला प्रॉमिस केलं आहे, मी 100% देणार माझा आणि काढून दाखवणार सगळी ज्वारी. तर बघूत किती वाजतात मला काढायला. तर मला आणायला लागेल घरी जाऊन एक बार ट्रायपॉड, पुन्हा आंघोळ करायला यायला लागेल एक बार, आणि पाणी घेऊन यायला लागेल मला. पाणी आपल्या विहिरीमध्येच आहे मला प्यायला. तर ट्रायपॉड एक आणायला लागेल, कारण की मग मला व्हिडिओ चांगले बनवता येतील. तर फास्टमध्ये करून टाकूत हा. आणि पुन्हा जेवण करायला एकदा जायला लागेल घरी, नाहीतर मी ऑल टाईम इथंच असणार आहे आज. आणि हे सगळं माझ्या मागचं काढून टाकणार आहे ज्वारीचं. गाईज, ज्वारी काढायचं थोडी वेळासाठी कॅन्सल झालेलं आहे, कारण की तुम्ही इकडं बघू शकता पाणी आलं आहे. म्हणजे मी मोटर चालू केली आणि आपला हौद भरत आला आहे, थोडा राहिला आहे. हौद भरल्यानंतर मला त्यामध्ये पोहायचं आहे, कारण की मला आंघोळ कॅन्सल आज पोहायची माझी इच्छा झाली. तर पहिल्यांदा हौद फुल भरून देऊत आणि हौद फुल भरल्यानंतर त्यामध्ये पोहता येईल. तर थोडा राहिला आहे आणि हे पण चालू ठेवणार. मग तिथे एक त्याला बारीक होल आहे बाहेर पाणी जायला, तर ते आपण बंद करून टाकू तिकडून कॉकनी, म्हणजे मध्ये जास्त पाणी साचून. काही आता मी चाललो आहे हौदामध्ये. आता पाणी झालं आहे फुल, थंड पाणी येत आहे जास्त. गाईज, आता मोबाईलचे होणार आहे वॉटर टेस्ट. पाणी यायला लागले आणि मोबाईलला तसं पण काय होतच नाही, आपण पाणी जरी टाकलं तरी असं. पण तरी पण आपण एक ट्राय करू, ते म्हणजे मोबाईलची व्हायला लागली वॉटर टेस्ट. म्हणजे माझ्या मागं सुरू पाणी आणि मी मोबाईल आणणार आहे पाण्यामध्ये. तर बघूत काय होतं. एक चॅलेंजिंग, मी ह्याच्या अगोदर पण नेलेलं, तसं काय होत तर नाही, पण तरी पण बघूत एक बार. काहीच नाही झालेलं. आता पोहायचं मिशन सक्सेसफुल झालेलं आहे आणि मला वाजायली खतरनाक वाली थंडी, कारण की खूप वेळ मी पाण्यात होतो.
अर्धा घंटा पाण्यात असून आता मी कपडे घालतो आणि जाऊ ज्वारी काढायला डबल. गाईज आता ज्वारी काढायला जायचा टाईम झाला आहे, वाजलेत 5. आणि मी पहिल्यांदा मला एक काम करायचं आहे, ते म्हणजे हा घास नाही का, हा घास काढून आपल्या टोजोला आणि गुन्ह्याला टाकायचं आहे. कारण की त्यांना आता दुपारी बांधलं होतं मी, त्यांना काय खायला टाकलेलं नाही. आणि यू कॅन सी किती ऊन पडायला लागले खतरनाक. तर उन्हामुळं रिकामी परेशानी निघली असते माझ्या काढायला. तर पहिल्यांदा हे घास पूर्ण काढून टाकतो मी, म्हणजे थोडा थोडा काढतो आणि गुन्ह्याला आणि टोजोला नेऊन टाकतो. ओके, तर मग डायरेक्ट आता थोड्या वेळच्या जाईन आणि मग ज्वारी काढीन थोडी थोडी, सकाळी थोडी, पुन्हा दिवस मावळतो थोडी, असं काय. तर आता काढू थोडा घास आणि नेऊत गुन्ह्यान त्यांना आणि टोजोला. गाईज घास इतका जास्त आहे पण मला काय जवळ होत नाही. आणि आता टाकून देत हे गुन्ह्याने त्यांना. अवघड काम आहे, मला ट्रायपॉडवर सेट करायला लागतो आहे, स्टिक पण ठेवायला लागते आणि पुन्हा नाही पण लागतो घास. तर आता टाकून देतो गुन्ह्याने त्यांना हा घास लवकर. खूप येड्यावानी करायला लागली ती, त्यांना भूक लागली खूप जास्त. डन, काम झालेलं आहे आणि ऊन पण लागलेले खूप जास्त. आज ते खातील. अरे बाबे, गाईज आता वाजलेले 7 आणि आपण करूत आता कोंबड्यांचे अंडे कलेक्ट. म्हणजे आता आपण रात्री एग्स कलेक्ट करणं सुरू करूत. मी रोज सकाळी करत होतो पण आता रात्री करायचेत. आणि ह्या भांड्यामध्ये करूत. तर ह्यामध्ये बघू शकता एक कोंबडी, ह्यामध्ये हे पण दोन्ही सेम सेम असे जुडवा. आणि ह्याच्यामध्ये 2 अंडे, ह्याच्यामध्ये 4 अंडे, तिकडे नाही काही आणि इकडे पण नसनच. ह्यात दे नाहीत आता जास्त. तर ते 4 अंडे मी घेतो, खाली ठेवून देऊ. हे 2, 4 आणि 2 6 झाले. तर हिला काढूत बाहेर. चावायचा प्रयत्न करायला लागले. हिच्या खाली 1 आहे. आणि आता हिच्या खाली किती निघते काय माहीत. लेट्स चेक आउट. ह्या खाली 3 आहेत. तर टोटल आज फक्त 10 अंडे निघलेत. कारण की आपण कोंबड्या पण काही विकून टाकल्यात, म्हणजे विकून टाकल्यात कोंबड्या. आणि एवढ्याच आहेत आता माझ्या मागं आहेत तेवढ्या 30 पण नाहीत. अरे यार, आता फुटता राहिलेत, विकून गेलेत कोंबड्यांचे.